नमस्कार मंडळी. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी. आपल्या हिंदू धर्मामध्ये या एकादशीला अत्यंत विशेष आणि पवित्र स्थान दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने एकादशीचे व्रत केल्यास वर्षभरातील सर्व एकादशींचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असते. याच दिवसापासून पवित्र चातुर्मासाची सुरुवात देखील होत असते. भगवान श्रीहरी विष्णू या दिवशी योग निद्रेत जातात आणि पुढील 4 महिने चातुर्मासाचा कालावधी सुरू होतो. त्यामुळे हा दिवस भगवान श्री विष्णू आणि श्री विठ्ठलाच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. जो भक्त या दिवशी मनापासून व्रत करतो, श्री विठ्ठलाची भक्ती करतो आणि पूर्ण श्रद्धेने पूजा अर्चा करतो, त्याच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि पूर्वी केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे. म्हणूनच लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत असंख्य भाविक आषाढी एकादशीचे व्रत मोठ्या भक्तिभावाने पाळतात. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि श्रद्धेने केला जाणारा उपाय सांगणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली ही एक छोटीशी वस्तू तुम्हाला ठेवायची आहे. धार्मिक मान्यतेनुसार हा उपाय श्रद्धेने केल्यास घरातील नकारात्मकता दूर होण्यास, आर्थिक अडचणी कमी होण्यास आणि सुख समृद्धी वाढण्यास मदत होते अशी अनेकांची श्रद्धा आहे. ही वस्तू नेमकी कोणती आहे, ती दिव्याखाली नेमकी कधी ठेवायची, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आणि हा उपाय करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता जाणून घेऊयात या उपायाबद्दल. हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 9:30 वाजेपर्यंत कधीही करता येईल. तिन्ही सांजेच्या वेळेला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. तिन्ही सांजेची वेळ ही अत्यंत शुभ मानली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार यावेळी माता लक्ष्मीचे आगमन होते. त्यामुळे या वेळेमध्ये केलेली पूजा, प्रार्थना आणि उपाय याचे आपल्याला शुभ फळ अधिक मिळत असते. आपल्या हिंदू धर्मात कोणतीही पूजा, व्रत किंवा धार्मिक कार्य दिवा लावल्याशिवाय पूर्ण होत नाही असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. देवापुढे लावलेला दिवा हा केवळ प्रकाश देत नाही, तर तो ज्ञान, सकारात्मक ऊर्जा आणि ईश्वर कृपेचे प्रतीक मानला जातो. अशी श्रद्धा आहे की नियमित दिवा लावल्याने देवतांची कृपा प्राप्त होते, माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो, तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष आणि इतर अडथळे दूर होण्यास मदत होते. म्हणूनच आषाढी एकादशीच्या या पवित्र संध्याकाळी आपण हा उपाय करणार आहोत. जसा दिव्याचा प्रकाश अंधार दूर करतो, त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील दुःख, अडचणी आणि संकटाचा अंधार दूर होऊन सुख, शांती, समृद्धी आणि यशाचा प्रकाश आपल्या आयुष्यात यावा, या पवित्र भावनेने हा उपाय आपल्याला करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील, खूप कष्ट आणि मेहनत करूनही अपेक्षित यश मिळत नसेल किंवा पैसा कमवूनही तो घरात टिकत नसेल, तर हा उपाय तुम्ही श्रद्धेने करू शकता. अनेकदा असे होते की माता लक्ष्मीची कृपा असते, पैसाही येतो, पण तो टिकत नाही आणि अनावश्यक खर्च वाढत जातो. धार्मिक मान्यतेनुसार जितके महत्त्व माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याला आहे, तितकेच महत्त्व तिच्या आपल्या घरात स्थिर वास्तव्य असण्यालाही आहे. म्हणूनच आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी हा उपाय केल्यास घरातील नकारात्मकता दूर होऊन आर्थिक स्थैर्य, सुख आणि समृद्धी लाभावी अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. तसेच जर कोणत्याही कामात वारंवार अपयश येत असेल, घरात सुख शांती टिकत नसेल, सतत वादविवाद, भांडणे किंवा क्लेश होत असतील किंवा घरात वास्तुदोष असल्याची भावना असेल, तर अशा वेळीही हा उपाय तुम्ही श्रद्धेने करू शकता. हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम संध्याकाळी आपल्या देवघरात नेहमीप्रमाणे दिवा लावायचा आहे. धूप, दीप आणि अगरबत्ती अर्पण करून देवघरातील वातावरण प्रसन्न आणि सात्विक करायचं आहे. त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम एक मातीचा दिवा घ्या. शक्यतो मातीचाच दिवा वापरण्याचा प्रयत्न करा, कारण धार्मिक श्रद्धेनुसार मातीचा दिवा पंचमहाभूतांचे प्रतीक मानला जातो. जर मातीचा दिवा उपलब्ध नसेल तर पितळ किंवा इतर धातूचा दिवाही तुम्ही वापरू शकता.
त्यानंतर दिव्यामध्ये लाल पिवळ्या रंगाची वात ठेवा. तशी वात उपलब्ध नसेल तर साध्या कापसाच्या वातीला हळदी कुंकू लावून ती लाल पिवळी करून तुम्ही वापरू शकता. आता या दिव्यामध्ये शक्य असल्यास शुद्ध गाईचे तूप घाला. ते उपलब्ध नसेल तर साधे तूप तुम्ही वापरू शकता. काही जण विचारतात की आमच्या घरी तूपही नाही. अशा वेळी निराश होऊ नका. देवाला सर्वात प्रिय असतो तो भक्तिभाव. त्यामुळे तूप नसेल तर श्रद्धेने तिळाचे किंवा इतर पूजेसाठी वापरले जाणारे तेल तुम्ही वापरले तरीही काही हरकत नाही. यानंतर एक स्वच्छ ताट किंवा प्लेट घ्या. त्यामध्ये हळदी कुंकू थोड्याशा पाण्यामध्ये मिसळून स्वास्तिक काढा. त्या स्वास्तिकवर एक मूठभर चणा डाळ तुम्हाला ठेवायची आहे. धार्मिक श्रद्धेनुसार चणा डाळ ही भगवान श्रीहरी विष्णूंना खूप प्रिय आहे. त्यानंतर त्या चणा डाळीवर हा दिवा ठेवा आणि देवघरात प्रज्वलित करा. दिवा लावल्यानंतर त्यामध्ये एक कापराची वडी, एक लवंग आणि एक तांदळाचा दाणा अर्पण करा. त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू, अक्षता वाहा, धूप दीप आणि अगरबत्तीने पूजा पूर्ण करा. आता देवासमोर शांतपणे बसून विष्णू सहस्त्रनामाचे एकदा पठण करा. जर ते शक्य नसेल तर श्रद्धेने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा शक्य तितका जप करा. मनापासून केलेली प्रार्थना, श्रद्धेने केलेली उपासना हाच या उपायाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यानंतर हा दिवा संध्याकाळी लावल्यानंतर शक्यतो रात्री 12 वाजेपर्यंत अखंड तेवत राहील याची काळजी घ्या. जर काही कारणाने दिवा विझला तर मनात कोणतीही शंका किंवा भीती न बाळगता पुन्हा श्रद्धेने तो प्रज्वलित करा. दुसऱ्या दिवशी दिवा स्वच्छ धुवून पुन्हा वापरू शकता. मात्र दिव्याखाली ठेवलेली चणा डाळ एखाद्या गाईला खाऊ घाला. जर ते शक्य नसेल तर ती पक्ष्यांना अर्पण करा. अशा प्रकारे हा छोटासा पण श्रद्धेने केलेला उपाय पूर्ण नक्की होईल. त्याचबरोबर आज संध्याकाळी तुळशी मातेपुढेही तुम्हाला एक तुपाचा दिवा नक्की लावायचा आहे. एका दिव्यामध्ये तूप घालून कापसाची वात ठेवा. त्यामध्ये एक लवंग आणि कापराचा छोटासा तुकडा टाका आणि तो दिवा प्रज्वलित करा आणि तुळशी मातेसमोर ठेवून मनापासून प्रार्थना करा. धार्मिक श्रद्धेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीपुढे दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते, दारिद्र्य कमी होते आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. त्यामुळे हा दिवा अवश्य लावा. यासोबतच संध्याकाळी आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वाराजवळही एक दिवा नक्की लावा. मुख्य दार हे माता लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे तिथे लावलेला दिवा घरात सकारात्मक ऊर्जा, सुख आणि मंगलमय वातावरण निर्माण करतो. जर तुमच्या घराजवळ पिंपळाचे झाड असेल तर त्या झाडाखालीही एक दिवा लावा. तसेच त्या वृक्षाला जल अर्पण करून भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे प्रार्थना करा. धार्मिक श्रद्धेनुसार पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास मानला जातो. त्यामुळे त्या ठिकाणी दिवा लावणे अत्यंत शुभ समजले जाते. तर मंडळी, अशा प्रकारे हा संपूर्ण उपाय तुम्ही आषाढी एकादशीच्या पवित्र संध्याकाळी श्रद्धेने करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच ही माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या पवित्र दिवसाचे महत्त्व आणि हा उपाय समजू शकेल. तर मंडळी, आजच्यासाठी इतकेच. पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.